आज आपण मोबाईलवर एका क्लिकमध्ये बातम्या वाचतो. पण एक काळ असा होता जेव्हा एक छोटा छापखाना ब्रिटिश साम्राज्याला घाबरवत होता. हो, कारण त्या छापखान्यातून बाहेर पडणारे शब्द होते स्वातंत्र्याचे शब्द. सन 1780 कोलकाता शहर येथे एका धाडसी पत्रकाराने भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरू केले, बेंगॉल गझेट. त्याचे नाव होते जेम्स ऑगस्टस हिकी. हिकीने ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर आणि अन्यायावर कठोर लेख लिहायला सुरुवात केली. हिकीचे लेख लोकांपर्यंत पोहोचू लागले आणि ब्रिटिश सरकार संतापले. शेवटी त्यांनी हिकीला अटक केली आणि त्याचा छापखाना बंद केला. पण सत्य दडपता येत नव्हते. काही वर्षांनी महाराष्ट्रात एक क्रांतिकारी नेता पुढे आला, बाळ गंगाधर टिळक. 1881 मध्ये पुणे येथे त्यांनी सुरू केले केसरी. केसरी ते लेखांनी लोकांच्या मनात स्वराज्याची आग पेटवली. 1878 मध्ये जी सुब्रमण्य अय्यर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चेन्नई येथे सुरू केले द हिंदू. हे वर्तमानपत्र ब्रिटिश प्रशासनातील अन्याय जगासमोर आणण्यासाठी प्रसिद्ध झाले. वर्तमानपत्रांची ताकद पाहून ब्रिटिश सरकार घाबरले. म्हणून त्यांनी 1878 मध्ये एक कठोर कायदा लागू केला, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट. या कायद्याने भारतीय भाषेतील वर्तमानपत्रांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. नंतर स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व आले महात्मा गांधी यांच्या हातात. गांधीजींनी सुरू केले यंग इंडिया. या पत्राद्वारे त्यांनी सत्याग्रह, अहिंसा आणि स्वराज्याचे विचार लाखो लोकांपर्यंत पोहोचवले. त्या काळात ना सोशल मीडिया होता ना टीव्ही, पण एक शक्ती होती, वर्तमानपत्रांची शक्ती. त्या शब्दांनी लोकांना जागे केले आणि स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी तयार केले. कधीकधी इतिहास बदलण्यासाठी तलवार लागत नाही, फक्त काही धाडसी शब्द पुरेसे असतात.